आमचे एक झाले हैं आता तूच मीच तू. डोळ्यात वाचू कहाणी खरी माझे तुझे नाते जणू होळीत एका कादंबरी. थोडी शांतता धुक्याची, थोडी आर्तता सुखाची, इतके सांगणे तरी मौनातून वाट चालली पुढे पुढे. कोणातून हे मी तू चाललो पुन्हा कोणाकडे. ओके, हाय सौरभ. हाय. गुड इव्हनिंग एव्हरीवन. ओके, सगळ्यात आधी प्रश्न मला विचारायचा आहे की समीर सोबतची तुमची ही फिल्म आहे, राईट? आणि आतापर्यंत जर आपण बघितलं म्हणजे अगदी सुरुवातीपासून टाइम प्लीज, डबल सीट, वाईट सीट आणि आता हा, तुम्ही फक्त मित्रासोबतच काम करायचं ठरवलंय का? खरं तर हे आमच्यासाठी चांगली गोष्ट आहे, पण तसं वाईट पण वाटलं की फक्त आम्हाला समीरच काम देतो फक्त. आमचा 8वा पिक्चर आता 14 समीरचाच आहे. सो म्हणजे खरं आमचं ट्युनिंग खूप चांगलं जमलं आहे. आम्ही कॉलेजपासून मित्र आहोत. सो त्याच्याही आम्ही एकत्र खूप काम केलं आणि आमचं ॲक्च्युली जॅमिंग चालू असतं की आम्ही एकत्र असतो. मग तो मला सांगतो कसं होणार आहे गाणं, आम्ही तसं गाणं करतो. मग तो म्हणतो की ना कसं करायला म्हणजे वेगळं करूया, असं मी खूप करत जातो. तर इतकं वेगळं झालं की कोकणी सॉंग आता आम्ही केलं, त्याचं मिक्सिंग झालं, त्याच्यात आम्ही होतो. मिक्सिंग झाल्यानंतर सगळं आपण ते कडू वाढूया असं त्यांनी मिक्सिंगनंतर सांगितलं आणि ते खरंच होणार आहे आता. मग इतकं जॅमिंग आम्ही करतो की चालूच असतं ते पुढे पिक्चर संपेपर्यंत. नाही, मला ते मी मगाचपासून ऐकलं ते बोलतात. माझं खरंच आहे, आम्ही कॉलेजपासून एकत्र होत आणि मला यांच्याबरोबर काम करताना खूप त्रास होतो. त्रास अशासाठी म्हणतोय मी की नाही, आम्ही एकटं भांडत असतो, आमची सतत भांडणं होत असतात आणि मला हे सांगायला अभिमान वाटतो की हे 3 जण मिळून
हे एकच युनिट असं आहे की ज्यांच्याबरोबर मी सगळ्यात जास्त भांडणं केले, तरी ज्यांच्याबरोबर मी सगळ्यात जास्त कामही केलेलं आहे. त्यामुळे मला हे लक्षात येतं की आपल्याला यांच्याशी भांडता येतं, ती भांडण्याची मुभा ती लोक देतात आणि ते फार मोठी गोष्ट आहे मला असं वाटतं. आणि माझा हस्तक्षेप एवढाच असतो की मला ते गाणं स्वतःला आवडलं पाहिजे किंवा माझी फिल्ममध्ये ते गाणं जे सांगायचा प्रयत्न करणार आहे, ते गाणं फिल्म एका पॉईंटपासून दुसऱ्या पॉईंटपर्यंत घेऊन जाणार आहे, ते म्युझिकमधनं यायला पाहिजे. म्हणून ती मोंटाग सॉंग्स आहेत. लिपसिंग असेल तर गोष्ट वेगळी असते, पण ते मोंटाग सॉंग्स आहेत तर ते एका पॉईंट पासून पुढच्या पॉईंट पर्यंत फिल्मला गाणं घेऊन जाते की नाही एवढं फक्त बघा, एवढाच माझा हस्तक्षेप असतो. बाकी मी काही म्हणजे सिंगर्स कोण असावेत वगैरे ते जे नेहमीच भांडणं होत असतात ती होत असतात. पण परत तेच आहे की कधीच असं होत नाही आमच्यामध्ये की मी म्हणतो नाही हे असंच होणार किंवा ते म्हणतात नाही हे असंच होणार, जी फार चांगली गोष्ट आहे असं मला वाटतं. थैंक यू एवरीवन. पहले तो मैं ये बोलना चाहूँगी, हमारे मेन प्रोड्यूसर मिस्टर PS छटवाल, वो अभी उनकी तबीयत ठीक नहीं है, सो ही हैज़ नॉट कम हियर. तो उनकी तरफ से आप सबको थैंक यू. मला काहीच प्रॉब्लम नाही. हम लोग एक मराठी फिल्म बनाना चाहते थे. वी वर लुकिंग फॉर स्क्रिप्ट्स एंड ऑल, बट कोई स्क्रिप्ट ऐसा क्लिक नहीं कर रहा था. तो फिर रवि सिंह का ये कॉन्सेप्ट रिलेशनशिप पे क्यों ना एक प्रोजेक्ट बनाया जाए, तो उन्होंने एक वन लाइनर सुनाया. फिर हम लोगों ने राइटर्स को ऑन बोर्ड लिया. वी गॉट द स्क्रिप्ट रेडी विच इज़ मला काहीच प्रॉब्लम नहीं. उसके बाद सर समीर विद्वांस डायरेक्टर सर वो ऑन बोर्ड आए. उन्होंने अपने क्रिएटिव इनपुट्स और सारी चीज़ें की और आज दिस फिल्म इज़ देयर इन फ्रंट ऑफ यू. इससे पहले 3 फिल्मों में मैं अटैच रहा, तो तब से मन था की मराठी बनानी है. सिन्स मैं यहीं पे पैदा हुआ हूँ, मला चांगलीच मराठी येते. आवडेल मग आम्हाला मराठी काय तर काय? मला सुरुवातीपासून इच्छा होती की एक मराठी फिल्म बनवावी आणि आमच्याच प्रोडक्शन हाऊसमध्ये बनवावी. सो एक स्टोरी डेव्हलप केली. नंतर समीर सर आले. समीर सरांनी काम सुरू केलं. तर ते बोलले की स्क्रिप्ट ऐसे चल रही है. मी बोललो मला काहीच प्रॉब्लम नहीं. फिर आगे शूटिंग करते हैं, मला काहीच प्रॉब्लम नहीं है. फिर गाने ये वो आगे सर अब ये कुछ नहीं बोलेंगे. इनको भी मैंने बोला मला काहीच प्रॉब्लम नहीं. बट एंड ऑफ द डे जब मैंने आज ये पूरा प्रोडक्ट देखा हुआ है, आई एम लाइक खुशी से बोलता हूँ कि मला काहीच प्रॉब्लम